नमस्कार मित्रांनो, तर हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे कारण मी मागच्या 5 दिवसापासून एक ट्रेड होल्ड करत होतो ज्यामध्ये आपण जवळजवळ 9,000 रुपये प्रॉफिट बुक केलाय. सो प्रॉफिट बुक करताना तर मी व्हिडिओ काढलेत, बट स्टार्टिंग आणि एंडिंग राहिली, त्यामुळे हा स्टार्टिंगचा व्हिडिओ. तर हा ट्रेड 5 दिवस चालला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. शनिवार रविवार सुट्टी आहे, बट स्टील ट्रेड होल्ड होता आपला. गुरुवारी ट्रेड आपण टाकला होता, शुक्रवारी तो एक्झिट केला, थोड्या ऍडजस्टमेंट केला, परत ट्रेड टाकला आणि सोमवारी आज एक्झिट करून टाकला. जवळजवळ 8,800 रुपयाचं प्रॉफिट आपण त्यामध्ये बुक केलंय. शुक्रवारी 4,800 आणि आज समथिंग 4,000 रुपये बुक केले आपण. सो हा ट्रेड कसा होता, हे छोटे छोटे मी व्हिडिओ बनवलेत गुरुवारी, शुक्रवारी आणि आज पण व्हिडिओ बनवले सकाळी. सो हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला काय समजते, कारण कॅलेंडर स्प्रेडची स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलिंग केलं, ऍक्च्युली बाईंग नाही केलं. सो तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर नसेल तर आतमधून येऊ द्या इंटरेस्ट आणि पूर्ण व्हिडिओ बघा कसा केलाय प्रॉफिट आणि ऍडजस्टमेंट काय झाले, कारण मार्केट वरती पण गेलं होतं, खाली पण आले यामध्ये. तो डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, आपला प्रॉफिट जो चालू आहे 5,300 5,400 समथिंग चालू आहे. डेज पीएनएल 900 रुपये समथिंग आपला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओव्हरऑल पोझिशन आहे. तुम्हाला आता हे काहीच समजणार नाही, बट आपण 2 दिवसापूर्वी शॉर्ट कॅलेंडर स्प्रेड हा एक्झिक्यूट केला होता, जो आज सकाळी 9:17 म्हणजे 2 दिवसानंतर आपण एक्झिट केला, ज्यामध्ये आपण समथिंग 4,600 रुपये प्रॉफिट बुक केला. आणि परत एकदा आपण शॉर्ट कॅलेंडर स्प्रेड जो आहे तो एक्झिक्यूट केलाय, जो आता आपण सोमवारी समथिंग एक्झिट करूया. आता याच्यामध्ये सीन असा आहे की हा जो प्रॉफिट आहे, एवढंच सांगतो, बाकीचं आधीचं सगळं विसरून जा. हा प्रॉफिट 9,000 झाल्यावर आपण काढून टाकू. स्टॉप लॉसचं माहित नाही किती होईल. बाकी ह्या सगळ्या पोझिशन आहेत, तुम्ही नीट एकदा पोझिशन सगळ्या सिनेमॅटिकमध्ये बघून घ्या. ह्या ठीक आहे. मग आता आपण हे 2 सेल केलेत, ते 23 आणि 17 रुपयाचे केलेत. 2 बाय केलेत, ते 28 आणि 28 रुपयाचे केले. ठीक आहे, म्हणजे ही प्राइस आहे ॲव्हरेज. ठीक आहे, हा LTP चालू आहे. तर बघू शकता प्रॉफिट जो आहे तो फ्लक्च्युएट खूप होतोय, बिकॉज नेक्स्ट एक्सपायरीची बाईंग, करंट एक्सपायरीची सेलिंग. ठीक आहे, ज्याच्यामुळे हे अपडाऊन होतं, कारण लिक्विडिटीचा मॅटर होतो इथं. बाकी मी तुम्हाला हे पूर्ण ओव्हरऑल एक्सप्लेन करून सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याचा पुढच्या पार्टमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आपला जो प्रॉफिट आहे तो 5,400 वर क्लोज झालाय. मगाशी दाखवलं तेव्हा पण 5च होता, आता फक्त 5,400 झालाय. आणि 3:30 मार्केट संपलेलं आहे. 3-4 तास झाले. प्रॉफिट का नाही वाढलं याचं रिझन तुम्हाला सांगतो. कारण जे आपण सेल केले होते, हे बघा, हे 2 सेल केलेत, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 19 आणि 12 डीके भरपूर झालाय, बट बाईंगमध्ये पण डीके झालाय. ठीक आहे, सो ही ओव्हरऑल आजची पोझिशन आहे, ही कालची पोझिशन, याच्यामध्ये एक आजचं होतं. तर आजचा प्रॉफिट आपला 4,700 होता, तो आपण बुक केलेला आहे. आणि परत एकदा कॅलेंडर स्प्रेड, जसं मी मगाशी बोललो तसं, तर ओव्हरऑल आपला 10,000 प्रॉफिट होईल. म्हणजे हा 5 वेगळा, आता परत 5 होईल उद्या मंडेला. ठीक आहे, जर मार्केट साईडवेज राहिलं दिवसभर तर, नाहीतर आपल्याला थोडाफार लॉस पण होऊ शकतो. बाकी ही पोझिशन अशी आहे, प्रॉफिट तेवढाच आहे, बट टेन्शन घेऊ नका. हा कॅलेंडर स्प्रेड असाच चालतो, म्हणजे जिथं रिस्क थोडी कमी असते. बाकी बघू, आता हा व्हिडिओ मंडेला कंटिन्यू करेन मी, आणि मंडेला 9:15 सकाळी परत एकदा मी तुम्हाला पोझिशन दाखवेन, ओपन झाल्या कसा प्रॉफिट लॉस दाखवतोय, जो फक्त तुम्हाला एवढंच दिसेल 937, आणि त्यानंतर पुढचं. ठीक आहे, कारण हे 4,700 आता बुक झाले. ठीक आहे, तर ओव्हरऑल अशी आपली पोझिशन आहे. मंडेला मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन पण करून सांगेन की कशा प्रकारे आपला ट्रेड होता, कारण आजचा ट्रेड, आजचा व्हिडिओ मंडेचा वेगळा असं नको करायला. जो पूर्ण ट्रेड आहे एकाच वेळेस सगळा व्हिडिओ आपण करून टाकू. आणि तुम्हाला मी सांगतो, इंडिया विक्स 11.59 आणि निफ्टी 26,202ला क्लोज झाले. आपले सेलिंगचे पोझिशन एक 26,500 आणि 26,000चा पुट आहे आपला. 200 पॉईंट वरती आहे मार्केट. सो चान्सेस खूप आहेत की हे दोन्ही प्रीमियम 0 होतील. आणि त्याच्यावरचे हे जे 2 प्रीमियम आहेत ना, हे पण तुम्ही बघू शकता, 23 आणि 25 रुपये राहिले, हे काही 0 होत नाही. ठीक आहे, सो आपल्याला यामध्ये प्रीमियम जर बघितला, 19 आणि 10 किती, 29, 30, 31 दोन्ही पकडले तर 32 रुपये प्रीमियम आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता 25 आणि 25 50 मधनं 2 गेले, म्हणजे समथिंग 48 रुपये प्रीमियम आहे. जर इथले 32 जरी आपल्याला भेटले तरी हे पूर्ण शून्य नाही होणार, हे 10 रुपये तरी राहतील, 20 रुपये याच्यामध्ये राहू शकतात. म्हणजे आपल्याला 10 पॉईंटचा प्रीमियम, म्हणजे 10 गुणिले 6,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. बट बघू आता किती होतोय. सो लेट्स सी. एक्सपायरीपर्यंत 6,000 होईल. मंडेला एक्सपायरी नाही, ट्यूजडेला एक्सपायरीपर्यंत आपण ठेवणार नाहीये. सो लेट्स सी. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगेन की नेमकं आता हा यामध्ये काय होतंय. तो भेटूया मंडेला. कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे आणि कंटिन्यू एकदाच अपलोड करणार. चला, जय महाराष्ट्र मित्रांनो. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता ओव्हरऑल PNL आपला 4,000 समथिंग गेलेलं आहे. आणि जे 8 रुपये आणि 17 रुपये राहिले, बाईंग पण आपली कमी आली. सो आपण या ठिकाणी काय करूया, प्रॉफिट थोडासा बुक करू. 1 मिनिट. आता प्रॉफिट बुक आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर जो आपला ओव्हरऑल जो प्रॉफिट आपण बुक केला आहे तो 4,086. तर आता प्रॉफिट बुक करायचं कारण पण मी तुम्हाला म्हणजे पूर्ण एक्सप्लेन करतो की का प्रॉफिट बुक केला.
बिकॉज आपलं जे प्रीमियम होतं म्हणजे जे आपल्याला हे दोन्ही पण सेल केले होते आपण आणि त्यानंतर आपले वरचे 2 बाय केले होते, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रॉफिट होणार होता 5,000 रुपये. त्यातला 4,000 रुपये आपल्याला आजच झाला आहे, ठीक आहे. म्हणजे 3500 आणि त्या दिवशीचे 600 समथिंग 4,000 रुपये प्रॉफिट. सो त्यामुळे आपला हा प्रॉफिट जो आहे आपण तो बुक केला आहे आणि त्यानंतर आपण आपला पुढची पोझिशन एक्झिक्यूट करायची. ती कशी करायची मी तुम्हाला ते पण सांगतो. बाकी धन्यवाद बघितल्याबद्दल. आणि 9:15चं मी तुम्हाला दाखवलं. आता हा व्हिडिओ कंटिन्यू राहील आणि आजचा हा व्हिडिओ आज येईल प्रॉपर एक्सप्लेनेशननुसार. तर मित्रांनो, एंडिंगचा व्हिडिओ पण इथंच मी काढतो आत्ताच. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही छोटे छोटे क्लिप बघितले असतील ज्यामध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड मॅनेज केला, शुक्रवारी ज्यावेळेस पोझिशन एक्झिक्यूट केली, नंतरची पोझिशन आणि जी पहिली एक्झिट केली, त्यानंतर ते मंडेपर्यंत कशा प्रकारे डीके झाला, प्रॉफिट कसा झाला, बाईंगचे प्रीमियम किती होते, सेलिंगचे किती होते, सगळं तुम्ही डिटेल बघितलंच असेल. तरी सुद्धा तुम्हाला काय थोडाफार जर डाऊट असेल की बाई हे कसं केलं ते कसं केलं, तरी पण तुम्ही बिंदास कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कारण डाऊट असणारच, कारण एकदम वेगळी स्ट्रॅटेजी होती. कारण ऑप्शन सेलिंग आहे. जर कोणाला शिकायचं असेल कॉमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवू. बाकी तुम्ही आता पुढचा जो ट्रेड आहे मी टाकलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, तो व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला अजून द्यायचा प्रयत्न करेन. सेम स्ट्रॅटेजी ती पण बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय होतं, प्रॉफिट का लॉस. चला, गुड नाईट.